चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना हा स्टार्ट होतोय. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल विशाल थापड, तर दोन फलंदाज पाहतो आपण, मुकेश वलवी आणि किरण पडवले. स्ट्राईक वरती मुकेश. पहिला बॉल शफल होऊन केलाय, फाईन लेग बॉडी लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू पाठवलाय. पंच धावा किती असतील? 6 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. त्या षटकाराने सुरुवात केलंय मुकेश वलवी, आणि हाफ ट्रॅकर होता आणि हात खोलण्याची संधी दिली होती. इथे गती परिवर्तन केलंय. चेंज ऑफ पेस. ती बॅट अगोदरच फिरली होती मुकेश वलवी याची, आणि इथे आपण पाहतो या शरीराचा वेध घेणारा चेंडू ठरलाय. कमबॅक केलाय या दुसऱ्या बॉलवरती. अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या संघाला आपण पाहतोय, जो तिसऱ्या क्रमांकावरती रँक करतोय. 6 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत. लेगमॅचच्या सुरुवात धाव इथे कंप्लीट केली जाईल. त्यानंतर आपण पाहतोय 6 ट्रॉफीज सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाच्या नावावरती देखील आहेत. त्यानंतर 5 ट्रॉफीज आपण पाहतोय न्यू स्टार वसे या संघाच्या नावावरती, आणि ते 5 ट्रॉफीज जर आपण बघितलं ना, तर पहिल्या क्रमांकाच्या त्यांनी फटकावलेल्या आहेत. मोठा चेंडू ऑन साईडला हा फटका केला गेलाय. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल, आणि बॅटच्या सुरुवात एक धाव ती कंप्लीट केली गेली. आपण पाहतो सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाचा जर विचार केला तर पहिल्या क्रमांकाच्या 5 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती आहे. अशा 6 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाही. हा चेंडू येतोय डॉट. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक इथे दर्शवला आहे विशाल यांनी. इथे आता स्लॉट मध्ये चेंडू होता, स्टॅमिंग झालाय. चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. निमेश आणि दिनेश हे दोन बंधू तिकडे धावतायत, मात्र या दोघांकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. षटकाची समाप्ती झाली. पहिले षटक 12 धावांसह इथे ठरलेलं आहे. यस, कमांड आहे. पहिले षटक आपण 12 धावांचं बघितलेलं आहे. 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निमेश येतोय, निमेश थापड. आज आपल्याला समीर भुरकुडे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर महेश भोईर देखील आपल्याला आज पाहायला मिळत नाहीये. हेच त्यांची कमतरता जाणवेल अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या टीमला. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय निमेश थापड याचा. फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. या सिंगल धावाने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. यानंतर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि पीरबाबा पापडी या दोन संघादरम्यान मॅच होईल. दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. फुलटा चेंडू आहे, ऑन साईडला फटका केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार.
जे फुल टॉस चेंडू होता आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय मुकेश वल्वी आणि षटकार ठोकला. या षटकाराने धावसंख्या आता 19 या आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हिमेश थापड देखील या षटकाराने थोडासा महागडा ठरलाय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. इथे आपण पाहतोय कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे, मात्र तरी देखील हा चेंडू सीमारेषा पार झालाय. की धावांसाठी तर 6 धावांसाठी आणखीन एक बिग शॉट षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले गेलेत आणि दोन्ही षटकार जर बघितलं तर फुलटॉस चेंडूवरती आलेत. इथे आता चेंडूला सोडून दिलाय. त्यांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्या आता पुढे सरसवली जाते ती म्हणजे 26 या आकड्यावरती 26 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार झालाय. सलगचा तिसरा षटकार येताना दिसतोय. फुलटॉस टाकलेत आणि त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा देखील उचललाय मुकेश वल्वी आणि धावसंख्या आता 32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय, मात्र यावेळेस चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी आणि बघा तिकडे खूप चांगला झेल पकडलाय. विकास वल्वी आता तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. मुकेश याने तर आपलं जी कामगिरी आहे ती चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. चांगली धावसंख्या त्याने बनवली आणि चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिलाय येणाऱ्या फलंदाजांना. ते पण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर पडतोय. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न झाला होता, मात्र 2च धाब्यावरती इथे समाधान मानावं लागणार आहे. या 2 धाबाला या 2 धाब्याने धावसंख्या आता 34 या आकड्यावरती 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आपण पाहतो या 2 षटकाच्या समाप्तीनंतर या 34 धावा धावफलकावरती लागल्यात.
ते तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धावा आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 35. विकासचा हा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचलेत आणि इथे आपण पाहतोय काय घडलंय, काय बिघडलंय तर विकेट जाण्याची शक्यता आणि इथे विकेट डाऊन झालेली आहे. बीच विकास याच्या विकेटसाठी होते. किरण याने आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. 36 धावा फलकावरती लागल्यात आणि राजेश वरठा आपण पाहतोय या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करताना दिसतोय आपल्याला. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बघा तिकडे उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. बॅलन्स त्याचा तिकडे बिघडला होता आणि पाहतोय की चेंडूवरती नजर देखील नव्हती आणि तेच कारण की हा झेल तिकडे सुटला गेलाय. 2 धाबा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता 38 या आकड्यावरती 38 38 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि या षटकात आपण पाहतोय चांगला कमबॅक केलाय राजेश वरठा या गोलंदाजाने. कोलवड्याचा चेंडू चेंडूला ऑन साईडला करून काढलाय. विनय आहे तिकडे. बघा विनय याचं चांगले क्षेत्ररक्षण फिके थोडीशी खराब झाली होती मात्र बॅकअप दिला जातोय. फक्त एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली झाली. या सिंगलने धावसंख्या आता 39 या आकड्यावरती आणि आता आपण पाहतोय डावऱ्या हाताचा फलंदाज आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुप पीच हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. मोठे फटके खेळण्यासाठी त्याच्याकडे क्षमता आहे. ते आपण पाहतोय कुठे पाचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. विशाल आलाय चेंडूच्या खाली. झेल होईल का तर झेल ड्रॉप झालाय. विशाल करणं देखील इथे झेल सुटला गेलाय आणि आपण पाहतोय धावतीची संधी देखील तिकडे सुटली गेली आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता 41 या आकड्यावरती 41 41 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. 5 बॉल टाकून झालेत. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे एक चांगलं षटक इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 41. अजेश वरठा आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू ठेवला गेलाय. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा चेंडू या ओव्हरमध्ये टाकला गेलाय. धावसंख्या आता 42 आकड्यावरती 42 42 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. वेळेस आपण पाहतोय रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. जबरदस्त फटका. चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार.
46 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किशोर आलाय, किशोर जाधव. पहिला बॉल इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. दोन शतरक्षक तिकडे पोहोचले होते, मात्र चेंडू पडल्यानंतर आपली दिशा बदलतोय आणि चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये तिकडे ट्रॅव्हर्स झालाय. पर्यंत 3 धावा घेण्याची संधी तिकडे निर्माण झाली आणि आपण पाहतोय 3 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धाबेची धावसंख्या आता 49 या आकड्यावरती 49 49 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि पीरबाबा पापडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. प्रयत्न
हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 56 धावा धावफलकावरती लागल्या 57 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. चला पापडी संघ जर आपण आला असेल तर टॉस करण्यासाठी या. पीरबाबा पापडी जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. आपण जर आला असाल तर आपला कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी. चला सामन्याला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झालंय. 57 धावांचं टार्गेट. निमेश थापड ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. नाव स्ट्राईक वरती दिनेश. पहिला बॉल देवानंद देवानंद वल्वी पहिल्या बॉल वरती चौकार. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय आता निमेश थापड. कारण मुकेश याने षटकाराने सुरुवात केली होती. इथे निमेश याने चौकाराने सुरुवात केलेली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार बघा. त्या प्रकारे मुकेश वल्वी यांनी फाईन लेग क्षेत्रामध्ये षटकार ठोकला होता. इथे निमेश यांनी फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार ठोकलेला आहे. या सामना आपल्याला ना शेवटच्या षटकापर्यंत जाताना नक्कीच दिसणार आहे. पुन्हा एकदा शफल होऊन फटका देखील खेळला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री जवळ. मात्र तिकडे चेंडू स्टॉप झालाय. बघा नशिबाची साथ मिळाली तिकडे नागले संघाला. 2 धावा तर इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा तिकडे आपण पाहतोय माती आहे तिकडे. तस या मैदानाची मरमपट्टी झालेली आहे. थोडीशी भरणी केली गेली तिकडे. तेच कारण तिकडे चेंडू थोडासा स्टॉप झाला आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं. इथे आता ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय निमेश थापड याचा. चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार.
सन्माननीय संजयजी बोरेला साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये हा फटका इथे खेळला गेलाय. 2 षटरक्षक चेंडूचा पाठलाग करत आहेत. तोपर्यंत 2 धावा पलून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल का? तर नाही, 2च धावेवरती ते समाधान मानावं लागणार आहे. या 2 धावा येतात. या 2 धावेने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल आमच्या स्टेजवर देऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. संजयजी बोरेला साहेब बघा, या षटकात बॉल टाकून झालेले आहेत 4. 14 धावा खर्च केल्यात देवानंद वलवी आणि विशाल थापाड्याने पहिले षटक हाताळलं होतं. 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. इथे आपण पाहतोय 4 षटकमध्ये 14 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. आणि ज्या रिक्वायर रेटने धावा बनवायच्या आहेत तो रिक्वायर रन रेट धावफलकावरती सध्या तरी लागला जातोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला होता निमेश. अवलेस बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय डॉट. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी असेल या पहिल्या षटकामध्ये. इथे क्लीन बॉल केलं, प्रत्युत्तर दिलंय देवानंद वलवी आणि दांडी गुल केलंय निमेश थापड याची. पहिला फलंदाज बाद झालाय 14 या आकड्यावरती. शेतकरी आम्ही कामगार, सारी माया लाल झेंड्यावर, शेतकरी आम्ही कामगार. थँक्यू डीजे. पापडी संघाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. तुलसीदास दुसरं षटक हाताळण्यासाठी. व्हाईट चेंडू इथे हाताला गेलाय. पहिला चेंडू व्हाईट बॉल इथे टाकला गेलाय. अजूनही मॅच जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये या 42 धावा इकडं मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. ते पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. चांगला झेल तिकडे पकडलाय दिनेश थापड याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. आणखीन एक मोठा आधार दिला जातोय अष्टभुजा स्पोर्ट्स लोहवाडा टीमला. नवीन फलंदाज जयेश येतोय. जयेश वाडू. इकडनं आणखीन 42 धाब्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 17 चेंडू आणि 42 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आई अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या टीमला. लॉंग ऑफ मध्ये फटका केला. क्षेत्ररक्षक आला तिकडे, चांगला झेल पकडलाय. जयेश वाडू आले, जयेश वाडू गेले. तिसरा धक्का आई अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा टीमला. फलंदाज बाद.
विनय येतोय. विनय रुकुडे आणि तुलसीदास आता हॅट्रिक वरती आलेला आहे. हॅट्रिक बॉल असेल. ते फुलटॉस चेंडू हॅट्रिक पूर्ण होईल का? विकास वलवी आलाय. विकास वलवीने झेल पकडलाय आणि ती हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक तुलसीदास बीज याच्या नावावरती. इथे आपण पाहतो या विकेट्स सातत्याने डाऊन झालेल्या आहेत. बघा बॅक टू बॅक 4 विकेट्स ह्या डाऊन झाल्यात. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली गेली. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू वाईड आला, मात्र त्यानंतर विकेट हॅट्रिक इथे पूर्ण केलंय तुलसीदास बीज या गोलंदाजाने. आज समीर नाहीये, महेश नाहीये आणि आपण पाहतोय त्याची कुठेतरी त्यांची कमी जाणवते. ऑन साईड हा फटका देखील गेलाय. गॅप शोधला मात्र विकास पोहोचले तिकडे. विकासने पकडलाय झेल. विशाल थापड याचा संपलाय खेळ. सलग 4 बॉलवरती 4 फलंदाज बाद. चिडान काली काली ग काय पोरे तुला कुठं दिली ग काय पोरे तुला कुठं दिली. चार बॉलवरती 4 विकेट्स इथे मिळवल्यात तुलसीदास बीज आणि इथे आपण पाहतो या सॉफ्ट हँडने हा इथे चेंडू खेळून काढला गेला होता. ते बघा किशोर कुठेतरी समजदारीचं क्रिकेट खेळतय. त्याला देखील माहिती आहे की विकेट्स इथे डाऊन झालेल्या आहेत. आपल्याला विकेट इथे थांबवणं गरजेचं आहे आणि तो आपली विकेट थांबवण्याचा प्रयत्न देखील करतो. शेवटचा एक बॉल बाकी असेल. साईडला हा फटका ते केला गेलाय. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. थ्रो झालाय यष्टरक्षकाच्या हातामध्ये, मात्र 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या असतील 40. चला आपण टॉस करतोय. दशरथजी शेलका यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. सध्या तरी आपण आपल्या स्क्रीनमध्ये हायलाइट पाहतोय ज्या प्रकारे विकेट्स डाऊन झालेल्या आहेत. तुलसीदास बीज आणि ते विकेट्स डाऊन झालेल्या आहेत. 4 गडी बॅक टू बॅक बाद केले आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा मान तुलसीदास बीज याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला टॉस केला जातोय. एका बाजूने आपण पाहतोय पापडी संघ, तर एका बाजूने पिंडीपाडा संघ. ध्रुव बीज आलाय तिसरा षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू हा डॉट टाकलाय. डॉट बॉलने सुरुवात केली ध्रुव बीजाने. इथे ऑन साईडला उडवला यावेळेस मनोजने. तुलसीदास तिकडे प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. ठोकलाय षटकार. 6 धावा. बघा पहिला चेंडू हा डॉट आला, मात्र त्यानंतर षटकार ठोकलाय. आता पूर्ण जिम्मेदारी मनोज दुमाडे
या पॅटर वरती असणार आहे. पोलीस आपण पाहतोय हा ट्राय करत होता पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय लेग एस्ट्री सोडून. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. वाईडने धावसंख्या आता पुढे सरसवली गेली ती म्हणजे 24 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. त्यावेळेस पादापांना स्टॅमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय आणि चेंडू हा बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. कसा भाऊ वाटवतो मारी ना जवळची होती बरी नाचायली. तरपा कसा भाऊ वाटवतो मारी ना जवळची होती बरी नाचायली. लाड सुडकाने सुनती नाचते बारी. त्यानंतर मॅच होणार आहे. जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा आणि पेरबाबा पापडी संघटने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा टीमला. नेक्स्ट मॅच इथे मनोज दुमाडे आपण पाहतो एका बाजूने इथे खिंड लढवताना दिसतोय आपल्याला. खरा फिल्डिंग झालाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. आई अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. मात्र मनोज तिकडे अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम करतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30 धावा. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 27 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 8 चेंडू आणि 27 धावा मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. ते आपण पाहतो या वेगवान चेंडू ते टाकला गेलाय. तेच तर्रार म्हणजे ते काय घडलंय आपण पाहूया. मला वाटतं हिट विकेट झालाय तिकडे फलंदाज. इकडे हिट विकेट झालाय मनोज दुमाडे. त्याच्यावरती पूर्ण जिम्मेदारी होती. शॉट कंप्लीट करत असताना आपण पाहतोय त्याचा पाय स्लिप झाला आणि सरळ तो यष्टांवरती पडला तिकडे. साईडला फटका ते केला गेलाय. मुकेश वलवी आहे तिकडे. चेंडूला स्टॉप केला गेलाय. तोपर्यंत धाव ही कुठल्या प्रकारे घेतली जात नाहीये. धाव कुठल्या प्रकारे कंप्लीट केलेली नाहीये. म्हणजे हा चेंडू आलाय डॉट. षटकाची समाप्ती. आणि आपण पाहतोय आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 27 धावींची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 27 धावा. विकास येतोय. विकास वलवी शेवटचं षटक घालण्यासाठी. आता 27 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि हे काम आता किशोर जाधव याला करायचं आहे. 4 षटकार ठोकावे लागतील. पहिला बॉल इथे डॉट बॉल येताना दिसतोय. निर्धाव चेंडू नक्कीच येताना दिसतोय आपल्याला. ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. ते बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉल इथे देखील आलेला आहे.
अप ट्रायकर इथे देखील होता, मात्र इथे पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असणार आहे, वाईट बॉल. आता एक्स्ट्रा रन इथे खर्च केलेले आहे. 4 चेंडू आणि या 4 चेंडूमध्ये 26 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. टार्गेट आता कठीण झालंय अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या टीमसाठी. इथे पाहतो आपण आणखीन एक व्हाईट बॉल इथे हाताला गेला बघा. इकडनं आता अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा संघ मॅच मध्ये परतताना दिसतोय बघा. असाच एक सामना झाला होता नागलेच्या मैदानावरती. 6 चेंडूमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता होती आणि पहिल्या 5 बॉलवरती धावा आल्या नव्हत्या आणि एका बॉलवरती 6 धाब्यांची आवश्यकता होती, 5 धाब्यांची आवश्यकता होती. आणि तिथे आपण पाहतो एक विण्याने षटकार ठोकला होता. इथे आपण पाहतोय बॅटचं एज लागले आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसतोय बघा. मॅच अजूनही संपलेला नाहीये. इकडनं अजूनही कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये, कारण क्रिकेटमध्ये चमत्कार हे भरपूर वेळेला आपण बघितलेले आहेत. चमत्कार हे होत असतात. आता आपण पाहतोय 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 21 धावा या बनवायच्या आहेत. हा चेंडू वेस्टर्नच्या वरून ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल इथे देखील आलेला आहे. आता मॅच जिंकण्याकरता 2 चेंडू मध्ये 21 धावा ह्या बनवायच्या आहेत. 2 चेंडू 21 धावा. अप्रागर पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिकडे, मात्र चेंडू तो फील्ड करू शकलेला नाहीये. चेंडू 4 धावांकरता निघून गेलाय. आता फक्त शेवटचा एक बॉल इथे बाकी असेल आणि एका चेंडूमध्ये 17 धावींची आवश्यकता आहे. आणि हा चेंडू होतोय डॉट. अशा प्रकारे हा सामना इथे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाने जिंकलेला आहे. तर हळलक आई अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले. आज आपल्याला महेश भोईर पाहायला मिळालेला नाहीये, नक्कीच त्याची कमतरता कुठेतरी जाणवली. त्यानंतर समीर बुरकुडे देखील पाहायला मिळालेला नाहीये आणि समीर याची कुठेतरी कमतरता जाणवली बघा. समीर याचं पोलीस